सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, बैठकीसंदर्भात काय अपडेट्स? गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सुरू असलेली बैठक संपलेली आहे। दिल्लीचे पोलीस आयुक्त हे या बैठकीतून बाहेर पडलेले। त्या बैठकीला जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एनआयए राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक सदानंद दाते हजर होते असं कळते आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण हल्ल्याच्या आणि विस्फोटाच्या संदर्भात संपूर्ण चर्चा झालेली। आतापर्यंत झालेला तपास, आतापर्यंत झालेले मेडिकल डीएनए कलेक्शन आणि त्यासोबत ज्या मृतांची ओळख पटवणं असेल, त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क असेल, जखमींच्या नातेवाईकांसोबत संपर्क असेल, या सगळ्या बाबतीत ही आढावा घेण्यात आलाय। त्यासोबतच एव्हिडन्सेस आणि पुराव्यांच्या दृष्टीने विशेष चर्चा झाल्याचं कळते। सर्व एजन्सीजनी या ठिकाणी आपापली निरीक्षणं नोंदवली होती। त्या एजन्सीचा एकूण विश्लेषण काय आहे, त्यांचे अनुमान काय आहेत, या संपूर्ण घटनेसंदर्भात या दुर्घटनेच्या पाठीमागे कोण असू शकतं, हे विस्फोट घडवणाऱ्याची मोडस ऑपरंडी कोणती आहे, हा कोणता ग्रुप असू शकतो, यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोणाचं पाठबळ असू शकतं, ही विस्फोटकं त्यांनी कुठून मिळवली असतील, कुठून ते आले असतील, कोणत्या कारणास्तव हा स्फोट घडवला गेला असेल, या घडवण्यामागे किती लोक सहभागी असतील, हा स्फोट योजनाबद्ध पद्धतीने घडवण्यात आला की घाईघाईत केलेला एक सुसायडल आत्मघातकी अशा स्वरूपाचा हल्ला होता। अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली आहे आणि त्यांनी आगामी रणनीतीच्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। जे सहारनपूर फरीदाबाद मॉडेल होतं टेरर मॉडेल, त्यासोबतच देशभरामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात जो मोठ्या प्रमाणावर क्रॅकडाऊन आणि अभियान हे जोरदार तपास यंत्रणांकडून राबवलं जाते, तर त्या सगळ्याच्या दृष्टीने भविष्यातील एकूण स्ट्रॅटेजी कशी असेल आणि या केसच्या अनुषंगाने कोणकोणत्या स्वरूपाचा तपास केला जाईल आणि याच्याशी संबंधित किती लोकांना कशा पद्धतीने शोधावं लागणार आहे, या सगळ्याच्या बाबतीत चर्चा झाल्याचं समजतंय। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान दिल्ली स्फोटामागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जैश ए मोहम्मदशी संबंधांच्या संशयावरून चौघांना ताब्यात घेण्यात आलंय आणि ताब्यात घेतलेले चौघही संशयित शिक्षणानं डॉक्टर असल्याचं समोर आलंय। डॉक्टर आदिलला काल फरीदाबादमधून ताब्यात घेतलंय, डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर मुजम्मिलला पुलवामातून ताब्यात घेतलंय, तर डॉक्टर शाहीन शाहिदला लखनौमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान डॉक्टर मुजम्मिलच्या कुटुंबियांनी त्याच्याविषयीची माहिती यंत्रणांना दिली आहे। 4 वर्षांपूर्वी त्यानं